महाराज की जय। योगीराज निवृत्तिनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः। 64 कला 14 प्रताप सकळा माझ्या तिळका कळा संसार पाजा सब करते नाशती। सद्गुरु नागेंद्र वर्षता कृपा घन श्री चरित श्रेष्ठानंद जीवन। जे भगवता सूर्य नारायण हृदय कमळे उगवती। गुरु योगी लीला तीरसा गोड परमार्थ तीर्थाहुनी वाड। आनंद हे गुण प्रत्यक्ष उघड प्रचिती। शंकर महाराज गोरमान सांगू लागले, माझ्या योगीराज विठ्ठल महाराजांचे जे काही चरित्र आहे, कथा आहे, गुण आहे, या जीवाला उतरून जाण्याचं साधन आहे, असं माझ्या महाराजांचं चरित्र आहे। बोला योगी चरित्राच्या कृत महिमा जावयासी नसे जगी उपमा। करिता श्रवण कर्मा कर्मा पासून मुक्त होई जय। शंकर महाराज गोरमान सांगू लागले, माझ्या योगीराज विठ्ठल महाराजांचं चरित्र आहे, या चरित्राला देण्यासाठी उपमा नाही। उपमा आणि उपमे हे दोन प्रकार आहेत। एखादी वस्तू असणं त्याच्यासारखी दुसरी ती झाली उपमा। उपमे आणि उपमा महाराजांच्या चरित्राला दुसरी उपमा कशाची देता येत नाही, असं असणारे माझ्या योगीराज विठ्ठल महाराजांचं चरित्र आहे। शंकर महाराज गोरमान सांगू लागले, सदा सगमन योग्याची कळाक्रमासी आणि तेयती घेती लोक दर्शनासी। बोलती पुन्हा काही वचनासी येई प्रतयासी तदनंतर। कळका नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये माझे महाराज येतात आणि आल्याच्या नंतर जो काही समाज आहे, भक्त समुदाय महाराजांचं दर्शन घेतात, महाराज काही आशीर्वाद देतात। काय काय करतात ऐका। गावाकडे जगापातील सद्भक्त रामुनिया योगीराज विरक्तानस्त लागले सत्वेसिया झाले। सचरित पत्नी नामे भीमाबाई। दाम्पत्य आहे, दोघं जण नवरा बायको आहे। बायकोचं नाव भीमाबाई आणि नवरदेवाचं नाव तुम्हाला माहिती होती। याचं जन्माचा सद्वा नवरदेवाचं नाव आणि नवरीचं नाव भीमाबाई। आता नवरदेव नवरी नाही, नवरा बायको। बोला सांगती कधी काम भीमाबाईची। थोडा आवाज करायचा। पत्नीचे मायरा सेलिंगा उगयता पती पती तत्पर। सेवा भावाचे योगी आदर येती योगी वर ग्रहासी। ऐका जी काही भीमाबाई आहे ना, तिचं जे काही माहेर आहे लिंगापूर नावाचं गाव आहे आणि त्याच्यामुळे महाराज तिला यायचे, भेटायचे, काय काय करायचे ऐका। सांगती कधी काम भीमाबाईची करायला येती स्वयंपाकासी। झोपती कधी बैठकीची जळता खंदीर रात्रभर। एकंदरीत माझे योगीराज विठ्ठल महाराज त्या भीमाबाईच्या घरी यायचे, आल्यानंतर काही कार्य सांगायचे, काम सांगायचे, ती मायमारी करायची। आणि पूर्वीच्या काळी जे काही आपल्याला उजेडाचं साधन नव्हतं, आपल्याला तर ते चिमण्या, कोणी इडलीच्या डब्याची करीत होतं, कोणी दात घासायच्या मजेची करीत होतं, असं सारखं पटपट करतो। आपल्याला आणायचं कुणीकडे कधीला चारीच्या बर्फाचं, म्हणजे आपला एक प्रवास आहे, तिथं काय होता कधी होता ऐकल्याला। बोला पाहुनी मुलगी भीमाबाईची ना कधी से देवी कोणत राहूची। योगी बोल त्रिशूळ नाकाची संबोधी ती दलागी। ऐका माय त्या भीमाबाईला एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या नाकाचं वर्णन करू लागले। तिचं जे काही नाक आहे पोटावणी आहे,
पण महाराष्ट्राच्या नाकाची म्हणायचे तुळशीलावणी नाकाचे. आता नाकाचे बघ प्रकार आहे. नाक कोणाचं कसं सांगायची गरज नाही. एक माणूस एकासारखं नाही. मग महाराज कोण्या नाकाची म्हणायचे तुळशीसारख्या नाकाचे. भीमाबाईच्या मुलीला बोलायचे एके दिवशी असता गावात सती करीत भीमाबाईच्या ग्रहाप्रत आदिश्वारी योगियाची. एके दिवशी सहज योगीराज निघताना महाराज कळका नावाच्या गावात आले. आल्यानंतर जी काही स्वारी आहे चक्कर आहे माणूस मध्ये फिरत फिरत कुठं निघाले. म्हणलं पुतीला पुतीला का आता पुतीला चाललं नाही काही येणं. पण कोण काय म्हणजे महाराज काय सांगत नाही. आणि म्हणत असतात त्याच्याबद्दल लक्ष दिलं तर मग काय नाही. एकंदरीत महाराजाची स्वारी भीमाबाईच्या घरी आली. काय झालं का विचार ते भीमाबाईसी मुलगा एक येईल पोटासी निवृत्ती देव त्याचे एकंदरीत महाराज आले आणि भीमाबाईला सांगले तू नाराज आहेस. तुला रडण्याचं उदास होण्याचं काही कारण नाही. तुझ्या पोटाला एक मुलगा येईल आणि त्याचं नाव निवृत्ती ठेव. सांगणारे कोण निवृत्तीनाथ महाराज बोला. काय दिसेना गरोदर राहून झाला मुलगा आशीर्वादान ठेवले निवृत्ती नामाभिधान आनंद माता विजयासी. नेमकं जी वस्तू मिळाली त्याच्यासाठी आमची तळमळ माणसाला आनंद होतो. आता कोणाला कशात आनंद सांगता येत नाही. आनंद एक आहे पण आनंद निर्मितीचे जी काही मिळणार आहे त्याच्या स्वतःवर डिपेंड आहे. आता काही जणांना आनंद होतोय पुढच्या आधाच्या ठिकाणी गोड कथा आहे. आनंद झाला म्हणजे आध्याय संपला आणि सुरूपासून आपला पिक्चर संपला. पोती आता संपली. एकंदरीत नेमकं त्या दाम्पत्याला मुलगा नव्हता. महाराजांच्या कृपाआशीर्वादाने मुलगा झाला. आनंदी आनंद झाला. पुढे काही दिवसांनी राहिली बाई गर्भिणी तिला मुलगाच देवाने हे दिले नाव धोंडीबा. कसं आहे बघा मायबाप कोणतीही गोष्ट नाही तर नाही. बिचारीला पहिली मुलगी होती. महाराजांच्या कृपाआशीर्वादाने दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव निवृत्ती. दुसऱ्याचं नाव धोंडीबा. बोला. 1945 आले महाराज गावात तसे आले फिरत फिरत घराप्रती भीमाबाईच्या. मायबाप एकंदरीत 1945 ला महाराज परत एकदा त्या नगरीत आणि कोणाच्या घरी आले भीमाबाईच्या. आणि धोंडीबा म्हणे की युवा युवा या करवाय आजचे दिवसच होते. उद्या काय तेरी पण मेरी तुम्ही त्याच्या घरी कोणी कोणाला उद्यापासून दिसणार नाही. आज काय मावळी निवृत्ती रावाचे सचाले भेटायासी. कोण भेटायला आले. विठ्ठलराव नाव आहे. लिंगाबाईचा भाऊ आहे आणि निवृत्तीचा मामा धोंडीबाचा मामा आणि महाराजाचा कोणीच नाही. बोला काय होत आहे का. मागती तयासी दक्षिणा दिला एक रुपया महाराजांना. आजचा दिवस उद्या राहीना निघे बोल मुखातून. ऐका मायबाप लिंगाबाईचा भाऊ लिंगाबाईला भेटायला आणि आता काय झाले महाराज भाऊ घरला येणं जरा कमी झाले. किती काय लय बघ वाटाय झालं तुला दादा करण्याच्या व्हिडिओ कॉल करतो. काय दादा काय नाही. पहिले मामा घरला आले की बरं वाटायचं आणि पहिले तुझ्या फोन लावून येत नव्हता. मामाला का बरं वाटायचं. एक तर जेवाय खावं लागतं. जाता मामा रुपये द्यायचा. बस स्टँड पर्यंत म्हणायचं मामा झाला होता मामा झाला होता. एखाद्या मामा खिशात नाही हात खाता वाटत
बसलो देणारा घेणं कधी लावलं मामाने दिलं ते बरं वाटलं. आता महाराज मामा एवढं बेजार करायचं भाषेला एखाद्या मामाकडे फोन द्यायला द्या ते विचार म्हणत होणार काय चाललं मामा तुमच्या खबरदार बोललो देणं तर देणं पण चांगले बोलणार मला द्यावं लागेल 5 लाख. आवड नाही देऊ काय नाही आता आपलं झालं त्याचे राहिले त्याचे एकंदरीत आवड झाला. आपला विषय आहे लिंगाबाईचा भाऊ निवृत्तीचा मामा दोंडीबाचा मामा आलाय घरला आणि महाराज मागितले दक्षिणा त्याला 1 रुपया. महाराज म्हणजे आजचा दिवस उद्या राहिला कसं होते ऐका. सते बोलाले प्रतया शिकुई मागती तया दक्षिणी श्रीमंत होती खासी आली घरी धनरावासी कळे नालीला ईश्वराची. कसं झालं नेमकं अगोदर विठ्ठल गावाचं बरं होतं कसं झालं मग आता देवाच्या मनात काय येईल. महाराज म्हणजे आजचा दिवस आपल्याला वाटलं गरिबी असल्यावर बम झालं काही पण इथं बम होतं गरिबी आहे. कसं कसं झालं झाले निवृत्ती पाता पाटी कसं ज्ञान आहे कोणी योगी राया ते बोलणं मानिती योगी आज्ञे प्रमाण झाली आवडी सेवेची. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोवटी मुखी अमृताची वाणी दे देवाचे कार्य. काय प्रकार झाला हा निवृत्ती कोण लिंगाबाईचा मुलगा धोंडीबाचा भाऊ आई आणि वडील महाराजांची सेवा करत होते. संज्ञान झाले कळते झाले. आपण सर म्हणतो नाही तुला अक्कल झाड आली तरी तुला काही कळत पण एवढ्या निवृत्ती महाराजांच्या सेवेला लागला लिंगाबाईचा मुलगा ज्याचं नाव निवृत्ती. ये परियोगी रायाचा चमत्कार घडती करले ग्रामीण प्रत्यक्ष प्रत्यया येती वारंवार लक्ष देवी ती गोलावरी. एकंदरीत योग्य निवृत्ती महाराज कोळकर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये यायचे आणि तो काही निवृत्ती महाराजांच्या सेवेला राहायचा. तब तक करूच नका अर्धा तास 10 मिनिटात ओकेटर बोला. लागे ग्रंथ प्राणाची वडील कल्पक गुरुच्या वयाच्या लक्ष्मी सुकृती जोडी दैवत होत असे. तुझ्यामध्ये होता तेव्हा तो या भावात सापडला बोला. झाले लग्न निवृत्ती पाताचे नागराबाई नाव पत्नीचे लागे सोयीपणा पानशोभीचे लागले उभयता संसाराशी. किती आवड आहे ह्या पोथीमध्ये किती पटपट लग्न झाले. पुन्हा एक नाही 2 लग्न झाले. 3 वर्ष झालं तरी ठेपाच येणार आई किती दिवस झाले ते बरोबर आहे मला ठेपा यायला तयार म्हणजे मग सांगा तुम्हाला एकंदरीत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो महाराजांची चरित्र नक्कीच इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कोणाचं लग्न झालं लिंगाबाईच्या मुलाचं ज्याचं नाव निवृत्ती सासरवाडी भेटली 5 शेवटी नवरीचं नाव लक्षात ठेवून बोला. निवृत्तीला 2 लेकरं झाले. एक मुलगा एक मुलगी एकाने 2 बोला. लाभे दुसरी पत्नी दैवान जानकी बाई नाम अभिधान तिलाई मुले सोन सुभासरावानी केशवराव. कर्म धर्म संयोगानं निवृत्तीचं दुसरं लग्न झालं. त्याच्या धर्मपत्नीचं नाव जानकी. 2 मुलं झाले केशवराव सुभासराव आणि काही मुलं झाली इथं सांगायचं नाही. आपण बरेच ऐकलं कोणतीची काय असणार भांडणं करू लागली कोणी दुसरं लग्न केलं कधी झालं कोणी केली म्हणून दुसरी केली पण ह्यानं काम केली माहिती नाही काय आपल्याला त्याचा विषय नाही. दुसरे लग्न झालं 2 लेकरं झाले पहिलीचे 4 बोला. संकटाचे दिवस आनंदाचा लागे चंद्रपोती पुराणाचा गादी महिमा योगी रायाचा धन्य धन्य जगी गाजे. नेमकं जो काही निवृत्ती आहे लिंगाबाईचा मुलगा धोंडीबाचा भाऊ 2 लग्न झाले 4 लेकरं झाले आणि छंद लागला कशाचा पोती पुराणाचा.
पण माणूस काय म्हणजे फळाला लई ज्ञान बेकार लागला ह्याला छंद म्हणाव ना दुसराच असतो रसना त्याला नाद म्हणाव व्यसन म्हणाव आणि कसं आहे बघा रसना पिणारा प्यायला पाहिजे अहो रसना पिणारा जर रसना नाही केला तर मला करायला कोणी विचारेल तुम्ही जर महाराज असे का म्हणाले पण तुम्हाला म्हणलं रसना सोडा पण उद्या जर एखाद्या म्हणलं माळ घाला घालते का आता मी आमच्या राजाने म्हणून उद्या माळ घाला 1000 याची एक पण सरकार घालते का दाजी होणार उद्या सरकार विचार करून सांगतो हो खरं विचार करून नाही सांगितलं का ते जोडी येणार आळंदीला नाही आळंदीचं काही करा पण 1000 याची एक रुपये शाल श्रीफळ माळ आपल्याकडून एक उद्या माळ घातली तर उद्या सकाळच्या पण हो विनंती या श्रोते सजनासी परिसावे सगळेसी जगती कोणाशी खरासी देवुनिया सद्भावना एकंदरीत माझे योगीराज निमकान महाराज कोणाला शिखराव चढवतात तर कोणाला शिखराव खाली घेतात तर शिखराव कोणाला चढवतात ज्याचा भाव आहे श्रद्धा आहे विश्वास आहे त्याला बोला गेला तो गाव सोडून या काय अवस्था झाली गाव सोडून जावं लागलं कशामुळे तर ऐका गाय शेती होती आरवर कसे होते पडके घर कोणी सारे घरदार केले कवड्या तयार कवड्या केल्या म्हणजे जे काही गावाकडे घर होतं पडतं ते मी फटवा केला मोठी केली येऊन गेलं इकून खाल्लं काय काय झालं ऐका राई नागर गावी जाऊन पोटावरी तगरी दान दान तिकडे चले करे बाले होऊन झाला तो स्वर्गवासी गाव सोडल्याच्या नंतर तिकडं लेकरं बाळ सहकुटुंब सहपरिवार तिकडं वय संपलं गेला बोला लक्ष्मण काताची गरिबी गरीब परियाचे वर्तणूक सदाचारी सदैव मुदाराई उदारी भाविक वाहुनी बळतळ जे काही लक्ष्मणराव पाटले वर्तणूक चांगली होती वागणूक चांगली होती त्याचं कसं झालंय का मुलाचे नाव गोविंदराव दादी गदा शुद्ध भाव जाऊरवाडी टेंभुर्णी गाव पत्नीचे नाव प्रियाबाई गोविंदराव पर्याबाई टेंभुर्णी आहे का बोला गेले मित्र देवळा स्वर्गवासी लागे गोविंदराव संसारासी 12 वर्षे लोटले परी नशे उदरी संतान गोविंदरावांचं लग्न म्हणून एक नाही दोन नाही 10 वर्ष 12 वर्ष झाले लेकरू बाळाला काय झालाय का सात एकर त्यावर रात्र कष्ट करी तिथे कोणी भाव देवावरती होत सेवकीत संसारी जो काही भाव आहे श्रद्धा आहे महाराजावर ठेवून संसार करू लागले लेकरू बाळ नाही गोविंदरावाला का नाही जाता तुम्ही कोटा पोटी नचे पोटी एकही संतती उदय पाय देवगती मेरे पत्नी बिरडी कुतुरची गोविंदरावाला पहिली धर्मपत्नी पोटापोटी जायदाद आहे पण लेकरू बाळ नाही दैव योगाने दुसरी धर्मपत्नी मिळाली कसं झालंय का चतुराबाई नामा बिलान मेरे पती नसीबवान कष्ट करिता सारी मिळून खाती आनंद पोटभर चतुराबाई नावाची नावाची चतुराबाई आहे आणि घरातल्या नियोजन जोरात आहे जसं किती मी आनंदाचं भडभड केलं किती अवघड आहे मग हे आनंद उडून कटावून जाते पण काही मिळ लागत नाही मग तीच म्हणजे तुम्हाला चांगलं सोडलं चारा तुला खाते सोडलं एवढं केलं एकंदरीत चतुराबाई चांगली मिळाली गोविंदरावाला सगळे कष्ट करू लागले सगळ्यांनी केलं तर पुरतंय आणि आनंदाला सगळे कोण चतुराबाईची एक सवय आहे आणि हा गोविंदराव बोला बागोने गोविंदराव सुखवासी मावतसे आम्मत्तर भाविकासी देण्या कारणे भौतिक तापदी करित्यानये अकार्यस्थान आणि काही गोष्टी कोणाला देखत नाही चांगलं खाऊ लागलं एक जण मला पोटच घेऊन आले थोडं गोळी खाय नाही मला शेजारीने गोल पाडून त्याला पाणी लागलं
ह्यानं पोट दुखावा. कोणाचं पोट कशानं दुखल सांगाच येत नाही. एक जणाचं पोट बाहेरला जाण्यासाठी दुखू लागलं. बाहेर जातो गोळ्या खाऊन मरशील. नाही मला क्लिअरच झालं आमच्या तिकडचं म्हणून. एक जण तिथं काय झालं तो काही गोंधळ आहे चांगला राहून लागला. काही जणांना मच्छर केला काय केला ऐका. मुदा मदावनी गरे ग्रामाधिकात विरे तुझत भाव मारुती सिया मनते मागुजा देवाच्या शेती शिवाराच्या. काय करा म्हणजे चुलत भावाला काढले ज्याचं नाव मारुतराव. काय दावा द्या म्हणजे का धुला काढा का शेत द्या काहीतरी म्हणले असते. सांगती बरोबर जाऊन गोविंदाव करून नाही कोणीया फुकट का दुरुस्त निजगानी तुला गाव सारा साथी आहे. कोण म्हणाले मारुतराव म्हणजे त्याला का फुकट सोडतो बरोबर महाराज. आणि तुला सगळा गाव साथीदार आहे आणि किती नवं लावो. ऐका कलीचे महिमा असत्या सिरीचे पापा घेती अनुमोदन करतील हे सत्याचे. नेमकं कसं झालं ऐका. मुळे दोन सेना गाती झाले ताजा तया ताजी सोडू नको वाटणी तुझी आम्ही देतो मिळवूया. मारुतरावला सांगायचं सोडूच नको. जी काही वाटणी आहे ना आणि कधी बघा स्वतः माणूस काही नेमल्या माहित नाही. सर्जकांमध्ये मला माहित आहे कोणाचे जीव मला मारायचे. कोणी सासरवाडीच्या कोणी मेवण्याच्या कोणी घरच्या माणसाच्या कोणी वाचक सूचक कोणी वाचक सूचकाच्या. आणि उद्या महाराज मला कोणाच्या जीव मारून नाही पाय बोलत आहे बेदर होते बोला. घरोनिया वाऱ्या दयानुनिया गावावर ज्या मारुतरावाला तयार केलं त्याला गावावर आणलं गावावर नव्हतं आणि फट पाडला तयाचा वाटणीचा. आणि अज्ञान असल्यावर एक ना ऐकत होतं रांजण होतं का नाही पहिलं. आता भावाने रांजण वाटून एकाने एक घ्यावं काय म्हणजे कोणाने उचललं फोडायचाच म्हणजे फुटून त्याचा आजार कोणाच्या कामाला आला का नाही. आणि वाटण्याकडे कोणाला हुटावला शहाणा तुम्हाला तुम्ही गोष्ट माहिती असतं. हुटावला शहाणा आला विकवायला मग ते हुटा बसून येणार हुटावला शहाणा आला. तेवढा पहिल्यांदा मला तुझ्या घरात मग होता भीक पाडली. भीक पाडली म्हणजे काय हुटावला शहाणा आहे. आणि त्याला आणलं तर काय मस्त मुका आडत होतं रांगणार. नेमकं आल्यावर असलेल्या तर काय करावं काय माणसाला हे काय करेल एक तर रांधून बी शेप ठेवून मुंक बी काढेल. नाही मला मुंक कापा मुंक कापलं मग मला रांधून थोडा म्हणजे ह्याला काय म्हणायचं हुटावला शहाणा. अशी काय माणसं हुटावला शहाणे असते. घरचं भावाला जमणार वाटणी करा पांढरे कपडे घालते सांगा ती वाटी घेणे ती पिळते. आता ती मायवाल्या हुशार निघाल्या ती म्हणजे सासूबाई काहीच काम नका तशाला तसं घडलं. दोन जावा असतात तिचं बी भांडे काढी ना ती बिचारी ही केली म्हणजे पत्र नाही म्हणजे दोघी जावा येतात उद्या भांडे नको तिचे गकडं बांधून हिचे गकडं बांधून. अरे घेतच काय मग उद्या वाईट नाही असं वाटायला नाही. मला ताट देतो आवडत ती बिचारी पहिला तांब्या घेतलेल्या दोन मला ती काय करावं काय त्या भांड्यासाठी ह्याच्यासाठी असते का. लग्नात मी भांड्यासाठी भांडे फेकून मला तरी काढा गोविंद झाला गोविंदराव आणि मारुतराव आहे. गाव आल्यानं साथीने मारुतरावला आणि ते बिचाराचं चटवर करून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो मायबाप जीवाला किती कोणाचं काय होतं देवाने घेऊन आहे. आणि एकदा देवाने घेतलं ना मग काय पुरत नाही. जीवाला किती घेऊन शिव सलामत पगडी 50 स्वतःमध्ये सामर्थ्य असा माणूस कर्तृत्वान असू द्या झिरो असू द्या असे काही उदाहरण माणसं जाऊन नुसत्या कपड्यावर पुण्याला गेलं आणि टकाटक झालं. कशामुळे त्याची बुद्धिमत्ता त्याचं सामर्थ्य त्याचा आकर्षण आहे. माणूस मध्ये किती नेलं तर आकर्षणामध्ये नेत नाही गेलं त्या तपास करायला गेलं का बरोबर आहे का नाही. त्या न्यायाने त्या पद्धतीने मारुतरावला लावून दिलं आणि लावून ते देऊच नाही. कोणाची विचार करून नाही चाडी करून नाही स्वतःला तो पत्र भोगावा लागतो पूर्वजाला सुद्धा नरकात जावं लागते.
निंदा केलं पण ते केल्याशिवाय कर्मच नाही मिळाले महाराज बरं करावं काय करावं निरे नादारकारी दादाले नाही लाज गोविंदाचा करुणी लाव समेतेचा केली मारुनी मुसलमान मायबाप आता एकदा चलायला गेलो कधी कधी माणसाला कळत नाही पण ओळख नाही अशी अवस्था गुंजवाची झाली आहे का वडिला ते निघाले 2000 केले होते बहिणाने दादा सार नेमके मारुतीच्या आयुष्यावर घालून गेले समेत पंचानी 2000 गेले निघालं बापाचं 1000 मारुतरावला आलं 1000 गुंजरावाला आलं अशी अवस्था झाली आहे का एवढी बहिणाची गाजर घेतली वादनीची त्यावडे कर पुढे ढोरे चारेचा पोरसार झाले भौतिक तापतयासी सगळं घेतलं जे काही वाटले गुरं घेतले शेती घेतली कोणी घेतली मारुतरावाला बोला घसरे दिवस गोविंदाचा काळा वनितीचा काय पामे मायोग्याचा कातळीले एक दिवसी कशी अवस्था झाली गोविंदरावचा जो काही काळ आहे तो कसा आला माऊलीच्या ओळीच्या माध्यमातून सांगतो आदृष्ट झाली या उदासून पालटे श्रीमंतीचा विलासू पुनवे पाठी सीता सुजैसा एकदा जर आदृष्ट उदास झालं ना ही जी काही श्रीमंती आहे ना असे काही घर तुमच्या बघण्यात असते की एका असा होतं तर त्याच्या घरी लवकर चाकळ आता एका असा आलं की तेच कोणाची मिळाली जी काळ हा बदलत आहे पैसा कधी एका ठिकाणी राहत नाही हा जो काही काळ बदलला कोणाचा गोविंदरावचा पण भेट झाली महाराजाची काय म्हणतात ऐका तिने दक्षिणातया मागणी परत घरासी जाऊनी आणून रुपया देतानी वागते पुन्हा दुसरा गोविंदरावाची आणि महाराजाची भेट झाली भेट झाल्याबरोबर गोविंदरावाला महाराजाला दक्षिणा माहितला आणि ऐका एकंदरीत असं जर मिळालं दक्षिणा आपण घ्यायचं नाही का आणि अनुष्ठा नका पण महाराजांसाठी 1 रुपया दक्षिणा गोविंदरावाला पळू आणून दिला महाराज आणखी मागला ते बोला ऐकून योग्याचे उद्गार संतोष दाई ग्रहसत्वर आणून समर्पिला हातावर दृष्टीने शांती समाधानी आणि काही समाधान आहे शांती आहे देवाच्या दर्शनात आहे दिले एक नारळ योग्याने घेऊन जाते घराला कोणी कुणाचा यादी बोलवून पाती शेंडी गोविंदाची एकंदरीत नारळ दिलं घराला काय बोलताय का घेऊन या घरातीच्या शेंडी रंगती तुम्ही पुन्हा कुणाची लाईटाला या आपल्या शेंडी सुगंध सुटेल गरारी काय सांगितलं काय पूर्णपणे महाराज दिले एक नारळ योग्याने घेऊन जात असे घराला कोणी पुन्हा तयासी बोलावोनी पाती शेंडी गोविंदाची शेंडी आता कसं शेंड्या केल्या आता न्यायच करत आले त्या कटिंग करणारा कटाळा झाडावर एका साईड पट कोणता त्याला आता कटाळा त्याला घरी आई बाई बोललं नाही एक साईड करत यंत्रणा ती गोष्ट मला ती गोष्ट आहे कोंबडा करतो त्याला काय काय करते निघाले पण इथं महाराज काय म्हटलं शेंडी बघितली बोला देवोनी आदरांतिया विरसेसी सांगती कुवी पुन्हा का कोणासी लावेत जाय आपल्या शेंडीची सुगंध सुटेल घरदारी शिशी मला शिशी पहिले नव्हतं त्या फक्त शिष्या करायचं मळवट काय तसली शिशी गेली आता मळवटाची बेजारी राहिली नाही आणायचं चिटकायचं आणि पुन्हा नवरीचं नवरीवर फाशी मारली टाका सरळ आहे त्याचे आले एवढे नवरीला नेट आई बाई सगळंच विष्णू पावडर करायला मला तुम्हाला माहितच नाही आता काळ बदलला आणि त्याच बाईच्या मनाला कसं विष्णू पावडर करायचं त्या दिवशी लग्न हिचं म्हणा त्या बाईच्या काय नवं लागू एकंदरीत त्याची महाराजात गेली शिशी लावा म्हणजे शेंडीला कोणाला गोविंदरावचं सुगंध सुटलं कोणाला लावाय देऊ नका लीला पारीश्वराची जनावर घेतली हा जागा
देवीची विकते जमले 3000 1000 रुपयाचे जनावर घेतले तेजीची लाट आणि एकाचे 3 झाले बोला 3000 देत देती बुजुर्गा गावात एक झाले प्रात भरले घर मारतालानी ऐका माय बाप अगोदरची वय काय सांगितलं होतं आकृष्ट झाली उदासू पार्टी श्रीमंतीचा विलासी पुणे पाठी शिका सुदैसा आता चांगलं झालं आणि एक न्यायाची तुम्ही सांगतो भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्तीचा अपेक्षा घर निघे हे जे काय आहे ना जवळ भाग्य अनुकूल असं तेवढं निमित्त आहे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्तीचा अपेक्षा घर निघे अहो नवल आहे 1000चे जनावर घ्यावं 3000चे व्हावं 3000ची जमीन 7-8 एकर यावं भाग्य नसतं काय बोला नामे चतुराबाई पती नारद सात शेवनी राहुनी अगतीनी प्रसविदाया महिन्यात चंद्रबाई नारद खाले 9 महिने 9 दिवस 10व्या महिन्यात काय झालाय का आला एक मुलगा माशी जेविले रावणावासी पती पुन्हा दुसरे वर्षी राहिली गरोदर मुलगा त्याला नाव ठेवलं परत गरोदर बोला दिला